आज रविवार आणि आज मी चालवते म्हणजे सत्यनारायणची पूजा आहे सोसायटीतच। इथं उरला जाताना दर्गा लागतंय तिथंच आहे। सो मला सोसायटीचं ॲक्च्युली नाव नाही माहीत, मी तिथं गेल्यावर काय आहे नाव ते नक्की सांगेल। सो मला तिथं बोलवलं आहे ते म्हणजे रिया दिदी आहे, त्यांचे मामा आहेत, त्यांनी बोलवलं आहे। ते तिथलं काहीतरी अध्यक्ष काहीतरी आहेत। सो तिथं सत्यनारायणची पूजा आहे, तिथे गेल्यावर म्हणजे ॲक्च्युली पूजा झाली आहे। आता मी फक्त जाणार ते म्हणजे जेवण्यासाठी आणि काय डान्स वगैरे असतील ते बघण्यासाठी। सो चला आता मी झालो आहे रेडी, मी तिथं गेल्यावेळेस मी डायरेक्ट तुम्हाला दाखवते जी आपली पूजा आहे ती दाखवते। सो चला जाऊ। जेवायची तयारी झाली, चालू झालं। तिथं जी पहिले छोटी मुलं ती जेवायला बसली, डाळ भात चवळीची भाजी आणि गोड पदार्थामध्ये जिलेबी आहे बघते। सो आम्ही आता पटकन जेवून घेतो। सत्यनारायणच्या महापूजेनिमित्त आपण सर्वजण सलग 2 ते 3 दिवस पार्किंग मध्ये पूजेचं वातावरण निर्मिती करण्यासाठी आपण वेळेवर आलात, आपण मेहनत घेतली आणि आज सोन्याचा दिवस उजळला आणि अतिशय सुंदर वातावरणात आपली पूजा संपन्न झालेली आहे। प्लीज ग्रीष्मा बसून घे, बसून। आयुष्यात जी व्यक्ती थोर व्यक्ती आहे ती आई आहे आणि या आईला नमन, एकविरा मातेला नमन, सर्व गुरुजनांना वंदन करतो आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी आपले अध्यक्ष 2 शब्द बोलतो। नमस्कार। सर्वप्रथम माझ्या गोल्डन व्ह्यू सोसायटीतील सर्व रहिवाशांना या सत्यनारायणाच्या पूजेप्रित्यर्थ मी खरोखर मनापासून अभिवादन करतोय की तुम्ही दरवर्षीप्रमाणे खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात। आजच्या पूजेचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या पूजेचा हा सलग 10वा वर्ष आहे, तर कृपया आपल्या 10 वर्ष सेलिब्रेशनसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या। पहिल्यांदाच आपल्या समोर पहा, आपला हा एक प्रोग्राम जो आहे तो नुसता असा प्रोग्राम राहिलेला नाही, तर आपले जे कलाकार आहेत ते मला असं वाटते 10-15 महिन्याभरापूर्वी तयारी करतात आणि त्यांना साथ देणारे बाय प्रांजली वगैरे असे कलाकार आहेत की ते वेशभूषा आणि केशभूषा ठरवतात। असं तुला कळलं तर पहिलंच गाणं घेऊन येत आहेत ललाटे भंडार, नेहमीच्या स्टार डान्सर शरयू, सखी आणि आर्या। जोरदार टाळ्यांनी सुरुवात स्वागत करू। नदीच्या
कधी पटतय न पटतय धडपडतय पण जोडी आमची आहे. पहा पहा किती हसू आलं अन्य आणि लवऱ्या. शेवटी याच आहे आणि याच दोघी गाडी घेऊन येत आहेत सोन्याचा झुमका. सोन्याचा झुमका चांदीचा पैठण आणि राजा थोडा तुझा प्यार पाहिजे. भला फिरायला गाडी आणि छोटासा बंगला सोबतीला सारा परिवार पाहिजे. लागून देणार मी कोणाची नजर नेहमी तुझ्यासाठी राहीन मी हजर. काही पण सांग तू काही पण मान तू होणारी बायको घे डोक्यावर पदर. काहीच विषय नाही ग होणाऱ्या बाळाची आई ग. माझं सारं काही तुझं तू फक्त बोल तुला काय पाहिजे. भला सोन्याचा झुमका चांदीचा पैठण आणि राजा थोडा तुझा प्यार पाहिजे. भला फिरायला गाडी आणि छोटासा बंगला सोबतीला सारा परिवार पाहिजे. पोटाची गरजे भागण्यासाठी जेवढं असेल तेवढं पुरेसं आहे. म्हणून या जिंदगीवर काही सांगण्यासाठी आर्यन, वेद, स्मित, निखिल आणि सखी हे आपल्या सोसायटीचे स्टार मंडळ येत आहेत. तर त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी. ऐसा क्या हुआ रे ऐसा क्यों हुआ रे. फट चाल फटल थोड़े थोड़ा कश मार ले सावकाश मार रे. हल्की हल्की किक बसो दे सारे घट छोड़ दे रंग मोड़ दे सूट नहीं होग लगा रे. बरोबर मी पहिली सिगरेट पेटली. ठीक आहे आपला पहिला प्रेम आणि त्याचबरोबर मला कळलेलं दिग्याचं पहिलं प्रेम. लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस प्रेमाच्या लफड्यात मात्र शाळा ही रोज रोज भरवायची हाय. लालानी मजनूची साडवारीला थोडी आपल्याला बदलायची हाय. कभी भी साथ नहीं है. आप नाचेंगे. आमचे
हा संस्कृती खूप गोड नाव आहे. आज संस्कृतीला जपणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. संस्कृती सोडायची नाही, संस्कृतीला जपायचं. आणि ते गाणे मात्र घेऊन येत आहेत डोलकर दर्याचा राजा. अरे बाप रे, काय कोणी मावशी सजली, काय किती तोल्याचा आहे. बघा बघा बघा, सगळ्याच्या डोळ्यात देखलं. आय ये बाई हल हल चप्पल चप्पल काय जोरदार टाळ्या जोडगोळीसाठी. अतिशय सुंदर मेकअप, वेशभूषा, साजेसे गाण्यासाठी. मी ढोलकर दर्याचा राजा ऐकुनी वाऱ्याचा. मी ढोलकर दर्याचा राजा ऐकुनी वाऱ्याचा. दर्या किनारी हात हाताने वेगळा संगतीचा. दर्या किनारी हात हाताने वेगळा संगतीचा. मी ढोलकर दर्याचा राजा ऐकुनी वाऱ्याचा. मी ढोलकर दर्याचा राजा ऐकुनी वाऱ्याचा. माझे मनान वादल उठतय, तुझ्यासाठी जीव यो तुटतय. तू नेसून येन वारी, तुला गावाच्या नाक्यावर भेटतय. हो माझे मनान वादल उठतय, तुझ्यासाठी जीव यो तुटतय. तू नेसून येन वारी, तुला गावाच्या नाक्यावर भेटतय. जरा बघू दे जमलं नको तुझा मुखरा सोन्याचा. जरा बघू दे जमलं नको तुझा मुखरा सोन्याचा. मी ढोलकर दर्याचा राजा ऐकुनी वाऱ्याचा. मी ढोलकर दर्याचा राजा ऐकुनी वाऱ्याचा. सोनेरे झुमका. पण आता मात्र ही जी परीक्षा आहे ना, वो जो हमारे बाजू में रहते हैं परीक्षा मुक्ता, वो गुलाबी शरारा ले रहे हैं. अभी देखिए कैसे, और उसके साथ में ये मिठू में. अरे क्या साथ साथ में. चलो ठीक आहे, गुलाबी शरारा घेऊन आहे परीक्षा आणि तिला साथ देणार आहे सखी. ठुमक ठुमक जब हिट चल तू पहाड़ी बरमा. झुम झुम आयल घुंघरू बाद में प्यार सुरमा. लाल प्यार कंगना हाथ में चूड़ी चंद्रहरा. लाल प्यार कंगना हाथ में चूड़ी चंद्रहरा. चुनरी तेरी आए हाय चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा. अरे चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा. चुनरी तर जोरदार टाळ्यांनी त्याचं स्वागत करूया.
मंडळी, याच वर्षी आम्ही मेमाल्यामध्ये केदारनाथला गेलो होतो, तेव्हाही बाबा सापडले. अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का. अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का. अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल. मृत्यु मरता काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का. नाचेंगे सारे, बोले हरेंगे जो कष्ट तुम्हारे. बोले के नाम पे छोटी दुनिया पार लगेगा, बोले के सहारे, बोले के नाम के दीवाने. माझे दिलाचे दरगल मनाचे स्वर्गल राणी ठेवीन तुला. माझी मामाची मम्मीला काकाची काकीला सांगून ठेवलंय घरा. तुझं स्माईल खाईल कर गो मला, तुझ्या फिरवाना खाईल कर गो मला. जानकीची मी तुझ्या किस्सेस मांडते तुला, इष्ट तुझ्याशिवाय मला कबूल करते. डोंगराचे अरुण एक बाई चांदवला. काय झालं मला सांग. झालं गेलं लय झालं आता थांब. कुणीतरी तुला छळलंय, मला लय चुरगडलंय, आतमध्ये लय जडलंय, तुला कसं नाही कळलंय. मन माझं लय गडबडलंय, धक्का बसला धडधडलंय, धडधडलंय धडधडलंय, वाटलंय तुला बडबडलंय. It's
हाताने मांग भरून दे सुखा दुःखाची साथी तुझी होणार हाय तुझ्या हाताने घास भरून दे कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं हाय तुझ्या हाताने मांग भरून दे सुखा दुःखाची साथी तुझी होणार हाय तुझ्या हाताने घास भरून दे तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे हिरो होंडा की ऑडी पाहिजे हाताची लावणी कानाची बाजी की हाती रायबरेली में तू बीच बाजारी जब हुस्न दिखाने जाएगी होश उड़ाने वाली शौक नजर के जो पेच लड़ाने जाएगी रायबरेली में तू बीच बाजारी जब हुस्न दिखाने जाएगी होश उड़ाने वाली शौक नजर के जो पेच लड़ाने जाएगी अरे बहन के खुला से बढ़ कहना तेज हवा से बच के रहना गिर जाए तो फिर ना कहना झुमका गिरा दे What chunga? What chunga? सैताची सोनाला दोऱ्याची तुला तुझी भेटीला सैताची सोनाला दोऱ्याची तुला तुझी भेटीला चैताचे सणाला जोड्याची तुला तुझे भेटीला चैताचे सणाला जोड्याची तुला तुझे भेटीला ओढ लागली तुझ्याच भेटीची मौली तुला जतला ओढ लागली तुझ्याच भेटीची मौली तुला जतला आई माझी माऊली गो माऊली गो माऊली गो सतवाची आई माझी कुली गो कुली गो बहीण बसपणे माझी आई माझी माऊली गो माऊली गो माऊली गो सतवाची आई माझी कुली गो कुली गो बहीण बसपणे माझी त्या गाण्याचा मूळ गायक आणि कलाकार इथं आपल्या इथं उपस्थित आहे. मी कृपया बोलू परेश कडू इथं यायचं आहे. या गाण्याचा कलाकार आणि मूळ गायक परेश कोहली आपल्या मागवता याच्यासाठी कृपया जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. माझ्या सोसायटीच्या वतीने मी मनापासून तुमचं स्वागत करतोय आणि त्याला विनंती करतो की एक ट्रॅक फक्त एक मुकरा आम्हाला ऐकतो ट्रॅक. सैताची सोनाला दोऱ्याची
ओढ लागली तुझ्याच भेटीची माऊली येतून गगनाला. ओढ लागली तुझ्याच भेटीची माऊली येतून गगनाला. आई माझी माऊली गो, माऊली गो, माऊली गो सतवाची. आई माझी फुली गो, फुली गो, बहीण पदपणे वांछिता. आई माझी माऊली गो, माऊली गो, माऊली गो सतवाची. आई माझी फुली गो, फुली गो, बहीण पदपणे वांछिता. माझी आईच मंदिर घाट, आई बैसली गाभाऱ्यात. त्या गाभाऱ्यात बैसून आई माझी भक्तांची पाहते वाट. त्या कंटाळ्याच्या घाटानं हाय नागमोडी बल्लाची वाट. उजळली सूर्याची पहाट, तुझे डोंगरांचं काय पडलंय दाट. संध्याला माझे बरकत दे आई, तुझे भरोसा हाय. ओढ लागली तुझ्याच भेटीची माऊली येतून गगनाला. ओढ लागली तुझ्याच भेटीची माऊली येतून गगनाला. आई माझी माऊली गो, माऊली गो, माऊली गो सतवाची. आई माझी फुली गो, फुली गो, बहीण पदपणे वांछिता. आई माझी माऊली गो, माऊली गो, माऊली गो सतवाची. आई माझी फुली गो, फुली गो, बहीण पदपणे वांछिता. धन्यवाद परेश, आमच्या विनंतीला मान देऊन इथं आलास आणि तुझी कला सादर केलीस. खरोखर पहिल्यांदा लाईव्ह ट्रॅक ऐकायला मिळालं. तुझं जोरदार स्वागत आमच्या सोसायटीच्या वतीनं मी दक्षिण विनंती करते. तो एक नारळ आणि श्रीफळ आणि हार बस. नेक्स्ट टाइम येशील तेव्हा तुझं याच्यापेक्षा जोरदार स्वागत होईल. हा इतका गुणी आहे खरोखर. एक त्याला फक्त एक बोललो काल रात्री मी तर प्लीज ये, आणि तो आज त्याचं काम सोडून इथं आलेला आहे. खरोखर यासाठी जोरदार आले. धन्यवाद परेश, खूप छान आवाज आहे तुझा. त्याच्यानंतर एक अजून वैशिष्ट्य आहे, प्लीज. एक आपला जो इथं कार्यक्रम चालू आहे, या कार्यक्रमाचं यूट्यूब आपल्या इथं ब्लॉग बनवून, आणि हे सर्व कार्यक्रम तुम्हाला यूट्यूबवर बघायला मिळणार आहे. मी आपल्या समोर बोलवतो श्रावणी कोहली, कृपया स्टेजवर यायचं आहे. आपल्याला सर्व कार्यक्रमाला बघायला भेटणार आहे. आणि ही जुनी मुलगी आहे, ती सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन इथं आलेली आहे. आपल्या टोटल कार्यक्रमाचं या सर्वांचं इथं आपल्याला इथं लाईव्ह यूट्यूब तुम्हाला सर्वांना बघायला मिळेल. मी विनंती करते, नारळ घ्यायचं इथं पण थोडासा. ही पण इतकी जुनी आहे खरोखर. तुम्ही कुठं मी काय बोलू, तीच दोन शब्द बोलेल. एक मिनिट थांब. ही माझी भाची आहे रिया, तिची मैत्रीण आहे. आणि सुंदर ब्लॉग असायचं. जी स्वतः मुलगा मी रियाला बोलली मी ये येतं. मला पण जास्त हिच्याबद्दल माहिती नाही, पण ही स्वतःहून हिचं वेळ काढून इथं 2 तास इथं आलेलं आहे आपल्या सर्वांसाठी. हिचं कृपया जोरदार टाळ्यावाजून स्वागत करायचं आहे. मी कपाडे वहिनी विनंती करतो, तुम्ही स्टेजवर हिचं श्रीफळ देऊन स्वागत करायचं आहे. परेश, तुझं पण मनापासून धन्यवाद. इथं आलास, तुझा लाईव्ह ट्रॅक आम्हाला ऐकायला मिळाला. खूप खूप धन्यवाद. एक मिनिट. तुम्ही सर्वांनी या श्रावणी कोळीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या या कार्यक्रमाचं लाईव्ह तुम्हाला यूट्यूब ब्लॉग बघायला मिळेल. धन्यवाद. पुढचा कार्यक्रम चालू. I am
झालं मस्त डान्स वगैरे केला आणि जो मामा होता म्हणजे माझी जी बहीण आहे तिचे फ्रेंड आहे बेस्ट फ्रेंड तिचा मामा होता तर त्यांचे अध्यक्ष काहीतरी सो त्यांनी हे सगळं अरेंज केलेला आणि मस्त असं सत्कार वगैरे केला तर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा. सो हा ब्लॉग मी इथंच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलवर नव्या असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग.